नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, इंग्लिश स्पीकिंग कोर्सच्या ग्रामर सिरीजमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत. या ग्रामर सिरीजमध्ये आपण चेंज द व्हॉइस हा ग्रामरचा भाग आपण या ठिकाणी पाहणार आहोत. आता चेंज द व्हॉइस म्हणजे काय? तर चेंज द व्हॉइसचे प्रामुख्याने दोन प्रकार येतात. त्याच्यामध्ये एक ॲक्टिव्ह व्हॉइस आणि दुसरा पॅसिव्ह व्हॉइस. ॲक्टिव्ह व्हॉइसलाच मराठीमध्ये आपण कर्तरी प्रयोग असे म्हणतो, तर पॅसिव्ह व्हॉइसमध्ये आपण त्याला कर्मणी प्रयोग असे म्हणतो. ॲक्टिव्ह व्हॉइस म्हणजेच कर्तरी प्रयोग, याच्यामध्ये कर्ता हा महत्त्वाचा असतो, म्हणजे डुअर इज इम्पॉर्टंट. आणि पॅसिव्ह व्हॉइसमध्ये या ठिकाणी कर्ता महत्त्वाचा नसून तर सर्व फोकस हा कर्मावर केलेला असतो, म्हणून त्याला कर्मणी प्रयोग असे म्हणतो. आता कर्तरी प्रयोग आणि कर्मणी प्रयोग या शब्दामध्येच आपल्याला लक्षात येतो की त्याच्यामध्ये काय महत्त्वाचं आहे. कर्तरी प्रयोगामध्ये कर्तरी म्हणजे कर्ता आणि पॅसिव्ह व्हॉइसमध्ये म्हणजेच कर्मणी प्रयोगामध्ये कर्मणी म्हणजेच कर्म महत्त्वाचं असतं. आता या ठिकाणी एक आपण उदाहरण घेऊया. जेव्हा आपण चेंज द व्हॉइस करत असतो त्यावेळी काही महत्त्वाच्या गोष्टी आपण लक्षात ठेवणं गरजेचं असतं. आता उदाहरणार्थ या ठिकाणी एक वाक्य आहे, आय ईट अ मँगो, म्हणजे मी आंबा खातो. आता हे एक वाक्य आहे. ह्या वाक्यामध्ये तीन महत्त्वाच्या गोष्टी या ठिकाणी महत्त्वाच्या आहेत. आपल्याला जेव्हा आपण चेंज द व्हॉइस करतो त्यावेळी आपण ह्या तीन गोष्टी त्या वाक्यातल्या शोधून काढायच्या असतात. याच्यामध्ये आय हा कर्ता आहे, ईट हे मुख्य क्रियापद आहे आणि अ मँगो हे काय आहे, कर्म आहे. आता साध्या वर्तमान काळामधलं हे वाक्य आहे. पण मागील इंग्लिश स्पीकिंग सिरीजमध्ये आपण काळ पाहिलेले आहेत, त्या काळांचं आपण रिव्हिजन करणं गरजेचं आहे. आणि जर आपल्याला काळ त्या ठिकाणी माहीत नसतील तर ते मागील व्हिडिओ आपण पाहून ते काळ आपण पहिल्यांदा क्लिअर करून घेणं गरजेचं आहे. काळ क्लिअर झाले म्हणजे इंग्रजीमधलं कोणतेही ग्रामर आपल्याला सोडवता येणं शक्य असतं. आता हे वाक्य बघा, आय ईट अ मँगो, आय हा कर्ता झाला, ईट हे मुख्य क्रियापद झालं आणि अ मँगो हे काय झालं, कर्म झालं. तर या वाक्याला मी आंबा खातो म्हणजे या ठिकाणी मी जी ॲक्शन करतो ती महत्त्वाची आहे, म्हणजे इथे डुअर इज इम्पॉर्टंट, म्हणून हे या वाक्याला आपण ॲक्टिव्ह व्हॉइस असं आपण म्हणतो. आता जेव्हा आपण हे वाक्य पॅसिव्ह व्हॉइसमध्ये आपण कन्व्हर्ट करतो त्यावेळी हे वाक्य असं होतं, लक्षात घ्या. कर्म आपण पहिल्यांदा आपल्याला लिहावं लागतं, म्हणजे अ मँगो. आता हे वर्तमान काळ आहे, साधा वर्तमान काळ, त्यामुळे साध्या वर्तमान काळातली आपल्याला टू बीची रूपं या ठिकाणी वापरावं लागणार. त्यामुळे ॲम इज आर ही वर्तमान काळातली टू बीची रूपं आहेत. या ठिकाणी आपण अ मँगो हे एकवचनी कर्म असल्यामुळे या ठिकाणी इज हे आपण या ठिकाणी घेणार आहोत आणि इटचं काय होणार आहे, तिसरं रूप होणार आहे आणि बाय टाकून आपण कर्त्याची द्वितीया करणार आहोत, म्हणजे अ मँगो इज इटन बाय मी, म्हणजे आंबा माझ्याकडून खाल्ला जातो. आता या ठिकाणी अ मँगो हा महत्त्वाचा आहे, लक्षात घ्या. तो कोण खातो हे महत्त्वाचं नाही आहे, आंबा खाल्ला जातो हे महत्त्वाचं आहे, म्हणून याला आपण पॅसिव्ह व्हॉइस असं आपण म्हणतो. आता तुमच्या लक्षात आलं असेल या ठिकाणी पहिल्यांदा आपण ॲक्टिव्ह व्हॉइस म्हणजे काय आणि पॅसिव्ह व्हॉइस काय ही टर्म आपण या ठिकाणी क्लिअर करून घेणं गरजेचं आहे. ॲक्टिव्ह व्हॉइस म्हणजे कर्ता महत्त्वाचा असतो आणि पॅसिव्ह व्हॉइसमध्ये हे कर्म महत्त्वाचं असतं. आता जेव्हा आपण दिलेल्या वाक्याचं ॲक्टिव्ह व्हॉइसचं पॅसिव्हमध्ये जेव्हा रूपांतर करतो त्यावेळी आपल्याला त्याची स्ट्रक्चर जी आहे, त्याची जी रचना जी आहे, ही रचना आपल्याला लक्षात घ्यावी लागते. ती रचना खालीलप्रमाणे आहे. पहिल्यांदा जेव्हा वाक्य दिलेलं असतं त्यावेळी त्या वाक्यामधले तीन गोष्टी आपण शोधून काढणं गरजेचं आहे. या वाक्यामध्ये कर्ता कोणता आहे, या वाक्यामध्ये क्रियापद कोणतं आहे आणि या वाक्यामध्ये कर्म कोणतं आहे हे आपण शोधून काढणं गरजेचं आहे. पहिल्यांदा आपण हे कर्म शोधून काढलं की आपण ही जी खाली दिलेली जी रचना आहे, मी दिलेले जे नियम आहेत, या नियमामध्ये ते वाक्य बसवायचं आहे. ते आता कोणती रचना आहे बघा. पहिल्यांदा त्या वाक्यातलं कर्म लिहायचं, त्यानंतर टू बीचं रूप लिहायचं. वरती आपण पाहिल्याप्रमाणेच आता टू बीचं रूप वर्तमानकाळी असेल, भूतकाळी असेल, भविष्यकाळी असेल, जे काही असेल ते टू बीचं रूप आपण त्या ठिकाणी वापरायचं आहे. नंतर जे त्या ठिकाणी दिलेलं जे क्रियापद आहे त्या क्रियापदाचं तिसरं रूप करायचं आहे. नंतर बाय टाकून कर्त्याची द्वितीया करायची आहे. आता जे पर्सनल प्रोनाउन्स जे आहेत, पुरुषवाचक सर्वनामं जी मी दिलेली आहेत, या पुरुषवाचक सर्वनामांची द्वितीया कशी होते हे खालील चार्टमध्ये आपल्याला दिसत आहे. उदाहरणार्थ बघा, आयचं
बाय मी म्हणजे माझ्याकडून, यूचं बाय यू म्हणजे तुझ्याकडून किंवा तुमच्याकडून, वीचं बाय अस होतं म्हणजे आमच्याकडून, हीचं बाय हिम होतं म्हणजे त्याच्याकडून, शीचं बाय हर होतं तिच्याकडून, इटचं बाय इट होतं त्याच्याकडून, देचं बाय देम होतं त्यांच्याकडून, आणि कोणत्याही व्यक्तीचं नाव असेल किंवा कोणत्याही वस्तूचं नाव असेल तर ते नाव जशास तसं घेऊन बाय टाकून आपण त्या व्यक्तीचं किंवा त्या वस्तूचं नाव लिहायचं आहे. उदाहरणार्थ राजेश असेल तर बाय राजेश असेल असं होईल. एवढं आपण या ठिकाणी लक्षात घ्यायचं आहे. आता जसजशी आपण वाक्य सोडवायला पुढे जाणार आहोत तसं आपल्या ह्या वाक्यांचा मध्ये होणारा बदल जो आहे ते बदल आपल्याला लक्षात येईल. आता बघा या ठिकाणी मी ऍक्टिव्ह व्हॉइस जेव्हा दिलेला असतो आणि त्याचा जेव्हा आपण पॅसिव्ह व्हॉइसमध्ये आपल्याला रूपांतर करायचं असतं ते मागे तुम्हाला दिलेलं जी रचना आहे त्या रचनेमध्ये आपल्याला टू बीची रूपं आपल्याला लिहावी लागतात. आता ही टू बीची रूपं काळाप्रमाणे कोणकोणती येणार आहेत ह्याचाही मी या ठिकाणी मी चार्ट दिलेला आहे. तो कसा आहे बघा. टू बीची रूपं वर्तमान काळ असेल तर एम इज आर हे कर्त्याच्या रूपाप्रमाणे आपण या ठिकाणी घ्यायचे आहेत. नंतर भूतकाळ असेल तर वॉज किंवा वेअर घ्यायचं आहे. भविष्यकाळ असेल तर शाल बी किंवा विल बी घ्यायचा आहे. आता शाल आपण कधी घेतो, आय आणि वी हा कर्ता असेल तर आपण शाल वापरतो, बाकी इतर कर्त्यांसमोर आपण विल वापरतो. हे मागील आपण पाठामध्ये पाहिलेलं आहे. हॅव असेल तर हॅव बीन घ्यायचं आहे. हॅज असेल तर हॅज बीन घ्यायचं आहे. हॅड असेल तर हॅड बीन घ्यायचं आहे. तर अशा प्रकारे आपण त्या टू बीची रूपामध्ये आपण बदल करायचा आहे. आणि जर चालू वर्तमान काळ असेल तर एम इज आर बीइंग अधिक क्रियापदाचं तिसरं रूप अधिक बाय आणि कर्त्याची द्वितीय करायचं आहे. चालू भूतकाळ असेल तर वॉज किंवा वेअर बीइंग अधिक क्रियापदाचं तिसरं रूप अधिक बाय कर्त्याची द्वितीय घ्यायची आहेत. अशा प्रकारे आपण त्याच्यामध्ये बदल करावायचा आहे. आता आपण ही जी दिलेली जी सर्व वाक्य आहेत ही वाक्य आपण काळाप्रमाणे आपण करायची आहेत जेणेकरून कोणत्याही काळामधलं दिलेलं वाक्य असेल तर पटकन आपल्याला सोडवता येऊ शकेल. आता बघा पहिलं वाक्य घेऊया आपण साध्या वर्तमान काळामधलं. आय राईट अ लेटर हे वाक्य आहे. मी पत्र लिहितो. आता हे वाक्य आपल्याला पॅसिव्ह व्हॉइस मध्ये करायचं आहे. हे ऍक्टिव्ह व्हॉइस आहे. या ठिकाणी कर्ता आय हा कर्ता या ठिकाणी आहे. आता आपण दिलेली जी रचना आहे त्या रचनेमध्ये बसवायची आहे. कोणतं स्ट्रक्चर आहे बघा. पहिल्यांदा आपण कर्म लिहिणार आहोत. नंतर साध्या वर्तमान काळ असेल तर एम इज आर त्यापैकी टू बीचं रूप वापरणार आहोत. नंतर कर्त्याची तिसरं रूप वापरणार आहोत आणि नंतर आपण कर्त्याची द्वितीय वापरणार आहोत. आता बघा आय राईट अ लेटर. आय राईट अ लेटर या वाक्यामध्ये कर्म कोणतं आहे. आता जर आपण क्रियापदाला व्हॉटने प्रश्न विचारला तर आपल्याला त्याचं उत्तर येतं लेटर. त्यामुळे अ लेटर नंतर टू बीचं रूप वापरावं लागेल. अ लेटर हा एकवचनी कर्ता आहे म्हणजे इज येणार. अ लेटर इज रिटन बाय मी. माझ्याकडून पत्र लिहिले जाते. अशा प्रकारे साध्या वर्तमान काळामधला वाक्याचा चेंज व्हॉइस होईल. आता साधा भूतकाळ असेल बघा तेच वाक्य आपण घेऊया. आय रोट अ लेटर असं वाक्य असेल तर स्ट्रक्चर तसंच आहे. कर्म घ्यायचं आहे. नंतर टू बीचं भूतकाळी रूप वापरायचं आहे आपल्याला. वॉज किंवा वेअर येईल. नंतर क्रियापदाचं तिसरं रूप वापरायचं आहे. नंतर बाय टाकून कर्त्याची द्वितीय करायची आहे. आता अ लेटर हे कर्म आहे त्यामुळे एकवचनी असल्यामुळे या ठिकाणी वॉज येईल. राईटचं रिटर्न होईल आणि बाय टाकून आयचं काय होईल मी होईल. अ लेटर वॉज रिटन बाय मी. माझ्याकडून पत्र लिहिले गेले. आता साधा भविष्यकाळ असेल बघा. आय शाल राईट अ लेटर. बाकी कसं आय शाल राईट अ लेटर. मी पत्र लिहीन. अशा प्रकारचं वाक्य असेल तर कसं होईल. तर बघा आता वरती भविष्यकाळातली टू बीची रूपं आपण घेतलेलीच आहेत. पहिल्यांदा आपण कर्म घ्यायचं आहे. नंतर विल बी घ्यायचं आहे. नंतर क्रियापदाचं तिसरं रूप करायचं आहे आणि कर्ता टाकून बाय टाकून कर्त्याची द्वितीय करायची आहे. उदाहरणार्थ बघा अ लेटर विल बी रिटन बाय मी. अशा प्रकारे वाक्य होईल. पत्र माझ्याकडून लिहिले जाईल. आता चालू वर्तमान काळ असेल तर कसं होईल बघा. आय एम रायटिंग अ लेटर. मी पत्र लिहित आहे. याचं स्ट्रक्चर कसं आहे बघा. कर्म अधिक एम किंवा इज किंवा आर अधिक बीइंग अधिक क्रियापदाचं तिसरं रूप अधिक बाय टाकून कर्त्याची द्वितीय करायची.
उदाहरणार्थ बघा, अ लेटर इज बीइंग रिटन बाय मी. माझ्याकडून पत्र लिहिले जात आहे. आता पुढे बघा, चालू भूतकाळामध्ये वाक्य असेल तर कसं होईल बघा. वाक्य आहे बघा, आय वॉज रायटिंग अ लेटर. मी पत्र लिहित होतो. हे वाक्य कसं होईल बघा. करता अधिक वॉच किंवा वेअर अधिक बीइंग क्रियापदाचं तिसरं रूप अधिक बाय टाकून कर्त्याची द्वितीया. अ लेटर वॉज बीइंग रिटन बाय मी. माझ्याकडून पत्र लिहिले जात होते. अशा प्रकारे वाक्य होईल. आता पूर्ण वर्तमान काळ असेल तर कसं होईल बघा. आय हॅव रिटन अ लेटर. मी पत्र लिहिलेले आहे. त्याचं स्ट्रक्चर कसं बघा. करता अधिक हॅव किंवा हॅज अधिक बीन अधिक क्रियापदाचे तिसरं रूप अधिक बाय टाकून कर्त्याची द्वितीया. आता या ठिकाणी हॅव किंवा हॅज आपल्याला वापरायचं आहे. तृतीय पुरुषी एकवचनी करता असेल तर आपण हॅज वापरायचं आहे आणि अनेक वचनी करता असेल तर आपण हॅव वापरायचं आहे. फक्त एकवचनी करता असेल तर आपण काय वापरायचं आहे. हॅज वापरायचं आहे. अनेक वचनी करता असेल तर हॅव वापरायचा. फक्त त्याला अपवाद आय येतं बघा. आय नंतर काय होतं. हॅव येतं. आय हे एकवचनी असून सुद्धा आपण त्याच्यासमोर हॅव वापरतो. बाकी सर्व जे एकवचनी करते आहेत त्याच्यासमोर आपण हॅज वापरायचं आहे. त्यामुळे आता बघा, हे वाक्य आपल्याला काय करायचं आहे. चेंज व्हॉइसमध्ये करायचं आहे. पॅसिव्ह व्हॉइसमध्ये करायचं आहे. आता या ठिकाणी कर्म आहे अ लेटर. म्हणजे अ लेटर हे काय येणार. सुरुवातीला येणार. मग लेटर आता या ठिकाणी हॅज येणार नाही, कारण अ लेटर हा एकवचनी करता झालेला आहे. त्यामुळे या ठिकाणी हॅज येणार. त्यामुळे इथे हॅव येणार नाही. अ लेटर हॅज बीन. आता नवीन शब्द इथे बीन घ्यायचा आहे. रिटन बाय मी. माझ्याकडून पत्र लिहिले गेले आहे. अशा प्रकारे वाक्य होईल. आता पूर्ण भूतकाळ असेल बघा. आय हॅड रिटन अ लेटर. आता याचं स्ट्रक्चर कसं आहे बघा. माझ्याकडून पत्र लिहिले गेले होते. आय हॅड रिटन अ लेटर. मी पत्र लिहिलेले होते. आता बघा, करता अधिक हॅड अधिक बीन अधिक क्रियापदाचे तिसरे रूप अधिक बाय टाकून कर्त्याची द्वितीय आपण करायची. म्हणजे अ लेटर हॅड बीन रिटन बाय मी. माझ्याकडून पत्र लिहिले गेले होते. आता पूर्ण भविष्यकाळ असेल तर आय शॅल हॅव रिटन लेटर. मी पत्र लिहिलेले असेल. करता अधिक शाल किंवा विल अधिक हॅव बीन अधिक क्रियापदाचे तिसरे रूप बाय आणि कर्त्याची द्वितीया. आता आय आणि वी समोर आपण शाल वापरायचा आहे. बाकी इतर कर्त्यांसमोर आपण विल वापरायचं बघा. अ लेटर विल हॅव बीन रिटन बाय मी. असं वाक्य होईल. माझ्याकडून पत्र लिहिले गेले असेल. अशा प्रकारे आपण विविध काळांचा वापर करून आपण ह्या वाक्यांचा पॅसिव्ह व्हॉइस आपण करू शकतो. आता या ठिकाणी आपण एक महत्त्वाची गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे. आता आपण विविध काळामध्ये ही वाक्य पॅसिव्ह व्हॉइसमध्ये आपण केलेली आहेत. पॅसिव्ह व्हॉइसमध्ये आपण करत असताना 12 काळ आहेत हे आपल्याला माहीत आहे. या 12 काळापैकी चालू भविष्यकाळ, चालू पूर्ण वर्तमान काळ, चालू पूर्ण भूतकाळ आणि चालू पूर्ण भविष्यकाळ या वाक्यांचं चेंज व्हॉइस आपल्याला करता येत नाही. ही गोष्ट आपण लक्षात ठेवायची आहे. त्यामुळे या ठिकाणी दिलेली जी 8 वाक्य आहेत, म्हणजे 8 काळ आहेत, या 8 काळांचंच आपल्याला चेंज व्हॉइस करता येतं. आता याच्यापुढे जो चेंज व्हॉइसचा जो पुढचा जो भाग आहे तो म्हणजे आज्ञार्थी जी वाक्य आहेत, मुख्य क्रियापदाने सुरुवात होणाऱ्या वाक्य जे आहेत, ह्या वाक्यांचा चेंज व्हॉइस कसा करायचा हे आपण पुढील व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तसेच प्रश्नार्थी वाक्यांचा चेंज व्हॉइस कसा करणार आहोत हे आपण पुढील प्रकरणामध्ये आपण पाहणार आहोत. त्यामुळे आपण दिलेली वाक्ये जी आहेत या वाक्यांचा काळ ओळखून चेंज व्हॉइस कसं करायचं एवढाच भाग आपण या प्रकरणामध्ये पाहिलेला आहे. पुढील भाग आपण पुढच्या प्रकरणामध्ये आपण पाहणार आहोत. धन्यवाद.